बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पहिला पाऊस पडून गेला आहे, काही ठिकाणी अजून पाऊस यायचा राहिला आहे. तर आपल्याला आता झाडांवर खूप महत्त्वाची अशी कामं करून घ्यायची आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपल्याला ही कामं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपली बाग संपूर्ण पावसाळाभर हिरवीगार राहील, त्याच्यावर बुरशी किंवा कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. तर अशी 8 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. ती आपल्याला खूप पटकन जेवढ्या लवकर होतील तेवढ्या गार्डनमध्ये करून घ्यायची आहेत. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे जे ड्रेनेज होल आहे ते चेक करायचे. तुमच्याकडे जेवढ्या काही कुंड्या आहेत त्या सगळ्याचे ड्रेनेज होल एकदा तपासून बघा, म्हणजे तिथून पाणी येतं आहे का ड्रेनेज होल खूप जाम झाले ते एकदा बघून घ्या. या पॉटचे ड्रेनेज होल तुम्हाला दिसत असतील, व्यवस्थित मोकळे दिसत आहेत सगळे, कुठेही जाम झालेले नाही आहेत किंवा मातीने गच्च झालेले नाही आहेत. जर तुमचे ड्रेनेज होल मातीने खूप गच्च झाले असतील तर ते मोकळे करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये काय होतं, सतत पाऊस पडून कुंड्यामध्ये पाणी जर साचून राहिलं तर मुळं कुजून झाड मरू शकतं. त्याच्यामुळे ड्रेनेज होल चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्या पुढचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे झाडाची जी वाळलेली पानं आहेत, वाळलेल्या फांद्या आहेत किंवा ज्याच्यावर कीड वगैरे लागली असं तुम्हाला वाटत असेल तर त्या लगेचच काढून टाकायच्या आहेत. वाळलेली जी पानं असतात ती अशा प्रकारे थोडंसं तुम्ही झाड हलवून सुद्धा काढू शकता, ती लगेचच गळून पडतात. पण ही पानं काढणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी कामं मी तुम्हाला झाडावर करायला सांगते ती आपल्याला जेव्हा पाऊस पडत नसेल त्यावेळी करायची. पाऊस चालू असताना ही कामं करायची नाही आहेत. तर वाळलेल्या पानांमुळे काय होतं, वाळलेल्या पानं असतील, वाळलेल्या फांद्या असतील, त्याच्यामुळे कीड आपल्या झाडावर पटकन लागते. कीड, बुरशी याचा प्रादुर्भाव खूप पटकन होतो. त्याच्यामुळे ज्या वाळलेल्या फांद्या कट करणं, पानं काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. सगळे झाडं एकदा चेक करून घ्यायची. कुठे जर वाळलेली पानं वगैरे दिसत असेल तर ती काढून घ्यायची. याचा अजून एक फायदा आपल्या झाडांना होतो ते म्हणजे झाडावर नवीन फुटवे यायला मदत होते, नवीन पालवी यायला मदत होते. याच्या पुढचं काम आपल्याला झाडांवर हे करायचं आहे ते म्हणजे जी खूप मोठी झाडं तुमच्याकडे असतील किंवा जर वेली असतील तर त्यांना आधार द्यायचा आहे. कसल्या ना कसला आधार द्यायचा आहे, कारण पावसाळ्यात जोरात पाऊस येतो, वारं सुटतं, त्याच्यामुळे झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता असते. झाडं बऱ्याच वेळा वाऱ्यामुळे कोलमडून पडतात. त्याच्यामुळे कशा ना कशाचा आधार देणं महत्त्वाचं आहे. झाडांना तुम्ही कशाच्या साहाय्याने बांधून ठेवू शकता. वेली जर असतील त्यांना अशा प्रकारे काठीचा किंवा जर नेट असेल, जाळी असेल तर त्याचा आधार देऊ शकता. याच्या पुढचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कुंड्यांमध्ये किंवा मातीमध्ये जे तण उगवतात, तण किंवा जे गवत उगवतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण जे हे तण असतं ते झाडाची सगळी ऊर्जा घेतं, झाडाची जी पोषक तत्व असतं ते सगळं तण ॲब्झॉर्ब करत असतं. त्याच्यामुळे आपल्या झाडाला त्याचा काहीच फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं. त्याच्यामुळे हे तण काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे झाडाला सगळी पोषक तत्व व्यवस्थित मिळतील. याच्यानंतर आपल्याकडे जेवढ्या काही कुंड्या आहेत त्याच्यामधली माती एकदा चेक करायची. बऱ्याच कुंड्यांमधली माती अशा प्रकारे एकदम गच्च झालेली तुम्हाला दिसेल. ही जी एकदम घट्ट झालेली जी माती आहे ती आपल्याला मोकळी करून घ्यायची. खुरप्याच्या साहाय्याने किंवा काही कशाच्याही साहाय्याने आपल्याला कुंडीतली जी माती आहे ती उकरून घ्यायची, त्याची खुरपणी करायची आहे आपल्याला. तशी कडेकडेनी माती आपल्याला मोकळी करून घ्यायची. झाडाच्या मुळाला एकदम धक्का लावायचा नाही आहे, म्हणजे खूप खालपर्यंत उकरणी करायची नाही आहे किंवा जे झाडाचं खोड असतं, मधला जो भाग असतो त्याच्या एकदम जवळपासची माती नाही काढायची. तर कुंडीच्या चारी बाजूनी, सगळ्या बाजूनी असं कडेकडेनी आपल्याला माती खुरपून घ्यायची. अशी माती हाताने अशी मोकळी करून घ्यायची व्यवस्थित. कुंडीमध्ये जो काही पानांचा कचरा जो पडलेला असतो, म्हणजे जी वाळलेली झाडाची पानं जी कुंडीत असतात, एकतर ती तुम्ही काढून टाकू शकता किंवा माती जी उकरतो आपण तर त्याच्यामध्येच ती वाळलेली पानं टाकून त्याच्यावर परत आपण मातीचा एक लेयर देऊ शकतो अशा प्रकारे. यामुळे काय होईल, आपल्याला जे लीफ मोल्ड कंपोस्ट असतं ते मिळेल. म्हणजे जे वाळलेल्या पानांपासून खत होतं ते आपल्या झाडाला आपोआप मिळत राहील. फक्त ते असं वरच्या साईडला ठेवायचं नाही आहे. माती उकरून झाल्यावर त्याच्या आतमध्ये आपल्याला ती पानाशी चुरगळून किंवा बारीक करून टाकायची आणि त्याच्यावर मातीचा एक थर देऊन ठेवायचा आहे. कारण आपण ही जर पानं वर अशीच ठेवली तर त्याच्यामुळे किंवा आता पावसाळा चालू असल्यामुळे सारखं पाणी पडून त्याच्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये ही पानं आपण मल्चिंग म्हणून तशीच ठेवतो, पण आता पावसाळ्यामध्ये पानं आपल्याला वरती ठेवायची नाही आहे. मातीच्या आतमध्ये ती पानं आपल्याला दाबून टाकायची आहेत. माती आपण अशा प्रकारे उकरून घेतल्यामुळे किंवा मातीची खुरपणी केल्यामुळे जी झाडाची मुळं असतात मातीत गेलेली त्यांना ऑक्सिजन मिळतो, हवा मिळते आणि पावसाचे जे पाणी आहे ते मातीमध्ये व्यवस्थित जिरतं आणि पावसाच्या पाण्यातून पोषक तत्व किंवा जे महत्त्वाचे घटक द्रव्य झाडाला पाहिजे असतात ते व्यवस्थित मिळतात. आता ही जवळपास माझ्याकडची सगळीच झाडाची माती अशी या प्रकारे घट्ट झाली आहे.
ती सगळी माती मी उकरून घेते आणि मोकळी करून घेते. याच्यानंतर आपल्याला झाडांना द्यायचं आहे ते म्हणजे खत. कुठलंही ऑर्गॅनिक खत आपण झाडांना देऊ शकतो. मग ते शेणखत असू दे, किचन वेस्ट कंपोस्ट असू दे किंवा व्हर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत असू दे. कोणतंही खत, कोणतंही ऑर्गॅनिक खत आपल्याला सगळ्या झाडांना देऊन घ्यायचं आहे. एकदा आता हे खत दिलं की महिनाभर आपल्याला कुठलंही खत द्यायची गरज नाही. पावसाळ्यामध्ये आपल्याला लिक्विड फर्टिलायझर देणं टाळायचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपण लिक्विड फर्टिलायझर देत होतो, पण पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची सॉलिड फॉर्ममधली खतंच आपल्याला झाडाला द्यायची आहेत. एकदा ही खतं दिली की परत पुढच्या महिन्यात म्हणजे एका महिन्याने मग आपल्याला हे शेणखत किंवा जे कोणतंही खत आहे ते आपल्याला रिपीट करायचं आहे. याच्यानंतर तुमच्या झाडावर कोणतीही कीड असो नसो, बुरशी असो नसो, झाडं जरी हिरवीगार असली तरी झाडावर कंपल्सरी नीम ऑइलचा स्प्रे करायचा. नीम ऑइल असो किंवा जे फंगीसाईड मिळतं त्याचा स्प्रे करायचा आहे. सगळ्या झाडांवर हा स्प्रे करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पावसाळ्यात किडीचा, बुरशीचा प्रादुर्भाव खूप पटकन होतो. त्याच्यामुळे आपल्याला दर 15 दिवसांनी हे नीम ऑइल किंवा फंगीसाईडचा स्प्रे कंपल्सरी आपल्या झाडांवर करायचाच आहे. छोटी छोटी रोपं का असे ना, त्याच्यावरसुद्धा आपल्याला हा स्प्रे करून घ्यायचा आहे. म्हणजे झाडावर कुठल्याही किडींचा अटॅक होणार नाही, आपली झाडं हेल्दी राहतील. जर कुठल्या झाडाला कीड लागली आहे किंवा बुरशी लागली असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा त्या फांदीवर असेल तर सरळ ती फांदी काढून टाकायची आहे, नाहीतर ती कीड वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर सगळ्यांच्या आवडीचं काम ते म्हणजे नवीन रोपं लावणं किंवा कटिंग्ज लावणं. मॉन्सून किंवा पावसाळा हा नवीन रोपं लावण्यासाठी किंवा कटिंग लावण्यासाठी एकदम बेस्ट सीझन आहे. पावसाळ्यामध्ये आपण जर कटिंग्ज लावल्या किंवा नवीन रोपं लावली तर ती खूप पटकन रुजू होतात, चांगली लागतात आणि त्यांची वाढसुद्धा चांगली होते. कारण जे हवामान असतं ते या रोपांना मानवणारं असतं. अशा प्रकारे एकदा सगळ्या झाडांची, कुंड्यांची व्यवस्थित तपासणी करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या झाडांना पावसाळ्यात काहीच त्रास होणार नाही, कसली कीड लागणार नाही. जरी लागली तरी ती आपल्याला आटोक्यात आणता येईल आणि झाडं एकदम टवटवीत आणि तजेलदार होतील. या पावसाळ्यात फळाफुलांनी तुमची बाग बहरून जाईल आणि खूप सुंदर सुंदर अशी फुलं तुमच्या झाडांवर येतील. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.